पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। आजपासून राहुल गांधींचा बिहारमध्ये वोट अधिकार यात्रा। मतदार यादीच्या विशेष पुनरावलोकन प्रक्रियेमुळे नागरिकांच्या हक्कावर गदा येत असल्याचा आरोप। निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद। जुन्या निवडणुकांच्या मतदार यादीत अनियमिततेचा आरोप करणं चुकीचं। भविष्यात कोणाला काही आक्षेप असल्यास तो वेळेत नोंदवावा। निवडणूक आयोगाचा टीका करणाऱ्या पक्षांना सल्ला। तत्कालीन निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या सहकार्याने मोदींनी निवडणूक जिंकली। ते राजीव कुमार कुठे आहेत? त्यांनी राहुल गांधींच्या आक्षेपांना उत्तर द्यायला हवं। संजय राऊतांचं उत्तर। संजय राऊत भविष्य सांगणारा पोपट। राऊतांनी आतापर्यंत काढलेल्या चिठ्ठ्या खोट्या निघालेल्या आहेत। उद्धव ठाकरेंनी हा पोपट पिंजऱ्यात बंद करावा। शहाजी बापू पाटील यांची राऊतांवर टीका। नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप कायम। मी नाशिकचा पालकमंत्री होतोय, मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य। रात गई बात गई, आता नवीन इनिंग जोरदार सुरू करणार। रमीवरून विरोधक करत असलेल्या टीकेवर बोलताना माणिकराव कोकाटे यांची प्रतिक्रिया। वसंतदादांचं सरकार मी पाडलं, शरद पवारांची पहिल्यांदाच जाहीर कबुली। 1978ला दोन्ही काँग्रेस एकत्र येण्याला आमचा विरोध होता, त्यामुळे आम्ही दादांचे सरकार घालवण्याचं ठरवलं आणि ते घालवलं। शरद पवारांचं वक्तव्य। मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचं आज उद्घाटन। सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन होणार। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर दौऱ्यावर। राष्ट्रतेज अटल प्रकल्पातील लाभार्थ्यांना चाव्यांचं वाटप करण्यात येणार। आमदार विजयकुमार देशमुख यांच्या पुढाकाराने 1348 घरांचा प्रकल्प उभारण्यात आला आहे। मुंबईत गणपती बाप्पाची आगमनाची लगबग सुरू। चिंतामणीच्या आगमनाला तरुणाईची गर्दी। मुंबई पोलिसांकडून परळ वर्कशॉप परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी। 2 दिवसात 3 लाखांहून अधिक भाविकांनी अंबाबाईचं दर्शन घेतलं। सलगच्या सुट्ट्यांमुळे भाविकांची कोल्हापुरात गर्दी। रत्नागिरीतील जगबुडी नदीने ओलांडली धोक्याची पातळी। खेड शहराला पुराच्या पाण्याचा धोका वाढला। जगबुडी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। नांदेडमधील सहस्त्रकुंड धबधबा ओव्हरफ्लो। सकाळपासूनच सहस्त्रकुंड धबधब्यावर पर्यटकांची गर्दी। पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना सुरक्षित नियमांचं पालन करण्याचं आवाहन। छत्रपती संभाजीनगरमध्ये करमाड परिसरात ढगफुटी सदृश पाऊस। लाहोकी नदी पहिल्यांदा दुथडी भरून वाहू लागली। कुबेर, गेवराई, बनगाव येथील अनेक घरात पाणी शिरलं। राज्यात 5 दिवस अतिवृष्टीचे। मुंबई कोकणासह मराठवाडा विदर्भात मुसळधार पाऊस। नागरिकांना सतर्कतेचं आवाहन। नांदेडमध्ये पैनगंगा नदीच्या पुरात 2 नीलगाई वाहून गेल्या। मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात वन्यप्राणी दगावण्याची भीती। एल्विश यादवच्या दिल्लीतील घरावर गोळीबार। सकाळी 5 वाजता गोळीबार। गोळीबारावेळी एल्विश घरात नसल्याची माहिती। अंतराळवीर शुभांशु शुक्ला भारतात दाखल। दिल्ली विमानतळावर जंगी स्वागत। शुभांशु शुक्ला पंतप्रधान मोदींनाही भेटणार। भाजप संसदीय बोर्डाची आज संध्याकाळी 6 वाजता बैठक। उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराचं नाव अंतिम करण्यात येणार। 21 ऑगस्टला एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार अर्ज दाखल करतील। ट्रम्प यांच्या टॅरिफच्या धमकीनंतरही रशियातून मोठ्या प्रमाणात तेलाची खरेदी। ऑगस्ट महिन्यात रशियातून भारतात प्रतिदिन 20 लाख खनिज तेलाची आयात। अमेरिकेच्या टॅरिफमधून भारताला दिलासा नाही। अमेरिकेच्या व्यापार पथकाने भारत दौरा पुढे ढकलला। 25 ऑगस्ट रोजी दिल्लीत बैठक होणार होती। अभिनेत्री तेजस्विनी पंडितला मातृशोक। ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन। वयाच्या 69व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।